नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमची मैत्रीण गायत्री. आई होण्याचा प्रवास हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. पण दुर्दैवानं आपल्या समाजात या वेदनेची सुद्धा तुलना केली जाते. आणि ती कोणत्या स्वरूपात? तर नॉर्मल डिलिव्हरी की सीझर डिलिव्हरी या दोन गोष्टींवर त्या बाईला जज केलं जातं. तर आपण आज याच विषयावर बोलणार आहोत आणि माझ्या डिलिव्हरीचा अनुभव सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर जसं मी मागच्या व्हिडिओत सांगितलं होतं की जेव्हा मी प्रेग्नंट राहिले तेव्हा माझं वजन जास्त होतं. तर या गोष्टीसाठी मला डॉक्टरांनी जी जी काळजी घ्यायला लावली मी ती काळजी घेतली आणि त्या पद्धतीने मी माझं वजन जास्त वाढूही दिलं नाही. डिलिव्हरीच्या वेळेला माझं वजन त्या मानाने नॉर्मल होतं. पण या 9 महिन्याच्या प्रेग्नन्सी दरम्यान मला बऱ्याच लोकांचे टोमणे ऐकावे लागले. माझं वजन जास्त असल्यामुळे मला बऱ्याच लोकांकडनं हे ऐकायला मिळालं की हिची नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, हिचं सीझरच होईल, कारण हिच्याकडनं काहीच सहन होत नाही. अशा बऱ्याच गोष्टी मी ऐकल्या, काहींच्या डायरेक्ट तर काहींच्या इनडायरेक्ट. तर या गोष्टींमुळे ना माझीही खूप चिडचिड व्हायची. म्हणजे आधीच शरीरात होणाऱ्या बदलांमुळे रात्र रात्र झोप लागायची नाही, खूप काही गोष्टींचे त्रास व्हायचे. पण सुदैवानं देवाच्या कृपेनं पूर्ण 9 महिने माझी आणि माझ्या बाळाची तब्येत एकदम व्यवस्थित होती. आणि मला डॉक्टरांनी बेड रेस्ट कर असं काही सांगितलेलं नव्हतं. बऱ्याच स्त्रियांना बेड रेस्ट करावा लागतो, कारण की खरंच त्यांची हाय रिस्क प्रेग्नन्सी असते. आता यातही ज्या जुन्या बायका आहेत, म्हणजे ज्या मोठ्या बायका आहेत, तर त्या या गोष्टीलाही नाव ठेवतात की हे काय झोपून झोपूनच राहतं, आम्ही पूर्ण 9 महिने काम केलंय असं तसं. पण असं नसतं. आत्ताची परिस्थिती आणि तेव्हाच्या परिस्थितीत खूप फरक आहे. तर या गोष्टी थोड्या तरी प्रत्येकाने समजून घ्यायला हव्यात. तर ठीक आहे, तो एक वेगळा विषय आहे. लोकांचे विचार आपण नाही बदलू शकत. तर आपण आपल्या मुद्द्यावर येऊया. तर माझी परिस्थिती व्यवस्थित होती, माझी तब्येत व्यवस्थित होती. मला डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितलेला नव्हता. त्यामुळे मी पूर्ण 9 महिने मी सगळी कामं केली. घरातली झाडझूड असेल किंवा स्वयंपाक, कपडे वगैरे जे जे कामं करतात ते सगळे कामं केली आणि नॉर्मली ते कामं केले. फक्त जी जी काळजी डॉक्टरांनी घ्यायला सांगितली होती आणि ती प्रत्येक स्त्रीला डॉक्टर घ्यायला लावतात की एकदम पोटावर वाकायचं नाही, छोट्या छोट्या गोष्टींची काळजी मीही घेतली. तर आता येऊया मेन मुद्द्यावर. तर माझ्या डिलिव्हरीची वेळ आली आणि माझी वजायनल डिलिव्हरी झाली, ज्याला लोक नॉर्मल डिलिव्हरी म्हणतात. पण नॉर्मल म्हणायला मला इतकं जड जातं ना, कारण त्यावेळेला मी जो त्रास सहन केलेला आहे तो फक्त मला आणि माझ्या देवालाच माहिती. तर असं झालं की मला आदल्या दिवशीच कळा चालू झाल्या. माझ्या डिलिव्हरीच्या आदल्याच दिवशी मला त्रास व्हायला लागला. तर मी डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेले. त्यांनी चेक केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की दुसऱ्या दिवशी तुझी डिलिव्हरी होईल. तुला जर आताच हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचंय तर तू होऊ शकते. तर मी विचार केला की दवाखान्यात थांबायला कोणाला आवडतं, म्हणून मी त्यांना बोलली की जर माझ्याकडे वेळ आहे तर मी उद्याच हॉस्पिटलला येते. तर जशी मी घरी आली तर संध्याकाळपासूनच माझ्या ज्या पोटात येणाऱ्या कळ्या होत्या त्या हळूहळू हळूहळू वाढायला लागल्या. म्हणजे माझा त्रास हळूहळू वाढायला लागला. आणि ती रात्र म्हणजे माझ्या डिलिव्हरीची आदली रात्र, तर पूर्ण रात्र मी 1 सेकंद सुद्धा झोपली नाही. मी प्रयत्न केला की मी थोड्या वेळ डोळे बंद करून पडून राहू, पण मला झोप आली नाही, कारण माझ्या पोटात खूप कळा येत होत्या आणि मला खूप त्रास होत होता. मी फक्त सकाळ होण्याची वाट पाहत होती. तर सकाळचा 3:30 वाजेचा टाईम होता. मी पटकन उठले, गरम पाण्याने छान अंघोळ केली, माझ्या सासूबाईंना उठवलं, देवाजवळ दिवा लावला, देवाचं नाव घेतलं आणि हॉस्पिटलला ॲडमिट व्हायला गेली. तर 12-12:30 वाजेच्या दरम्यान माझी डिलिव्हरी झाली. आदल्या दिवसापासून ते डिलिव्हरी होईपर्यंत ज्या कळांचा त्रास होतो, तर ज्या बाईची व्हजेनल डिलिव्हरी झालेली आहे तिला या गोष्टीचा चांगलाच अनुभव आहे. तर तो त्रास मलाही झाला. पण हा मेन मुद्दा नाही. ही वेळ माझी निघून गेली. पण डिलिव्हरी झाल्यानंतर डॉक्टरांच्या एका चुकीमुळे मला इतक्या मरण यातना सहन कराव्या लागल्या. म्हणजे डिलिव्हरी झाली, बाळाची तब्येत व्यवस्थित होती, सगळं व्यवस्थित होतं, सगळं नॉर्मल वाटत होतं, पण ते नॉर्मल नव्हतं. डॉक्टरांच्या चुकीमुळे मला इतका भयानक त्रास सहन करावा लागला की त्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे रात्र झाल्यावर माझ्यावर अशी वेळ आली की माझ्या तोंडून आवाजही निघत नव्हता आणि डोळ्यासमोर पूर्ण अंधारी आलेली होती. म्हणजे अक्षरशः
मी इतकी भावनिक होते त्या विषयावर बोलताना की मी डॉक्टरांचा हात धरला आणि त्यांना विनवण्या करत होती की प्लीज मला असं काहीतरी इंजेक्शन द्या आणि मारून टाका किंवा मला बेशुद्ध करून द्या, कारण मी शुद्धीवर राहून हा त्रास सहन करू शकत नाही. हा खूप खूप भावनिक विषय आहे माझ्यासाठी आणि खूप गंभीरही आहे. मला तो तुमच्यासोबत शेअर करायचा आहे आणि त्याबद्दल डिटेल माहिती द्यायची आहे, जेणेकरून मी एक चूक केली होती ती कोणी करायला नको. त्याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवेल आणि तुम्हाला तो अनुभव शेअर करेल. तर डिलिव्हरी झाल्यानंतरही बाईला खूप त्रास होतो. एकतर खूप नाजूक जागेवर व्हजायनावर टाके पडलेले असतात आणि त्या टाक्यांमुळे ते टाके भरायला जवळजवळ 10 ते 12 दिवस लागतात. पण त्या टाक्यांमुळे खूप त्रास होतो. म्हणजे जवळजवळ सगळ्याच गोष्टींसाठी, बसायला, उठायला, बाळाला दूध पाजावं लागतं, अशा बऱ्याच गोष्टींसाठी खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे ही नॉर्मल डिलिव्हरी नाही आहे. तर आता बोलूया सी सेक्शनबद्दल. तर ज्या स्त्रियांचं सीझर झाले किंवा सी सेक्शन झालेले त्यांना गिल्ट वाटून घेण्याची अजिबात गरज नाही आहे. म्हणजे ज्या महिलांना सी सेक्शन म्हणजे सीझर करावं लागतं त्या महिलांना समाज लगेच बोलायला तयार असतो की तिने काय सोचलंय, तिचं तर ऑपरेशन झालंय. पण मला सांगा, एका जीवाला जन्माला घालण्यासाठी स्वतःच्या शरीरावर 7 पदरी जखम सोसणं हे का तोंडाचा खेळ आहे का? किंवा त्या बाईला हौस असते का? तर तीही तिच्या जीवाला धोक्यातच टाकते. मग त्यातही लोकांना बोलायचं असतं आणि या बोलणाऱ्यांमध्ये सगळ्यात जास्त बायाच असतात. म्हणजे जवळजवळ महिलाच महिलांना बोलतात. तर मी तुम्हाला एक सांगेल, माझी जीही मैत्रीण आता प्रेग्नंट आहे आणि डॉक्टरांनी तिला सांगितलं की तुझं सीझर होईल. तर जे होईल ते होईल. तू तुझी काळजी घे, तुझ्या बाळाची काळजी घे आणि या सगळ्या गोष्टींचा विचार प्लीज सोड. कारण की नॉर्मल डिलिव्हरी असो की सीझर डिलिव्हरी असो, आपण आपला जीव धोक्यातच घालतोय. मी माझ्या प्रत्येक त्या मैत्रिणीला हेच सांगेल की आता तू जर प्रेग्नंट आहेस आणि तुला डॉक्टरांनी सांगितलंय की तुझं सीझर होणार आहे, तर अजिबात गिल्ट वाटून घेऊ नकोस, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. कारण हा काही कुठला शॉर्टकट नाहीये. काही गोष्टी नसतात आपल्या हातात. त्यामुळे स्वतःला इतरांच्या बोलण्यामुळे त्रास करून घेऊ नको, कारण याचा थेट परिणाम आपल्या बाळावर होणार आहे. त्यामुळे मनात कुठलाही वाईट विचार आणायचा नाही आणि फक्त स्वतःची काळजी घ्यायची आणि आनंदी राहायचं. शेवटी महत्त्वाचं काय आहे, आई आणि तिचं बाळ निरोगी असणं, सुरक्षित असणं. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि माझं जर काही चुकत असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू.